काठी आलेली आहे. शिवाय आपले बाजूबाजूचे गाव असतात ना, भराडी देवी काठी आलेली आहे. आता ही काठी तिकडे देवाच्या बाजूला फिरायची. आमच्या देवाच्या बाजूच्या काठीला उभी आहे. काठीला काठी भेटली बघा. भजनाचा किती छान कार्यक्रम असतो आमच्याकडे. आधी महिलांचा हरिपाठ झाला. आपल्याला हे काही जमत नाही, त्यामुळे आपण फक्त शूटच करतो. दुकान आमच्याकडे जिलेबी, रेवडी, कंदी पेढे मस्त. इकडे पण दुकानं बसतात. चहाची जास्त नसतात दुकानं, कारण गाव छोटा आहे आमचा. इकडे बघा जेवणाचा पण कार्यक्रम चालू झालाय बघा. सगळी लोक जेवत आहेत. छान. आमच्या गावचे खरंच सगळी मंडळीला छान नियोजन करतात. आता 12 वाजता इथे बघायला लागेल. आता आधी वेगवेगळ्या गावच्या सासनकाठ्या येतील. लोक इथे सध्या जेवत आहेत. लाट सजवतात आपली. ही लाट वरती नंतर बगाडावरती चढवणार आणि फिरवणार. हे बगाड लागणार. एवढी मोठी लाट. सगळी भावंड मिळून बघा चोर पोलीस खेळतात. सगळे चुलते पुतणे आत्या. माझे पुतणे सुद्धा आहेत. देवळाच्या बाजूलाच कार्यक्रम चालू आहे. पण एका देवाची काठी आणायला जातात. एक देव आला, भराडी देवी आली. दुसऱ्या देवाची काठी आणायला जातो. म्हणजे एका अर्थाने वेलकम. दुसऱ्या देवाची काठी आली. माहिती ना काय होतंय. इन्स्पेक्शन आणि माणूस ठेवला आहे. माणूस ठेवला कोणी फोन माणूस आहे. कुठं माणूस ठेवले पक्या आहे ना माणूस. कुठं पराजीच्या बांधान
फराशीच्या बांधाव काय करणार वाट नव्हती केली वाट कुठे इकडे मग तिकडे काय नाही केली की इथं केली मी खाली गेलो या मार्गावर बघा वेगवेगळ्या ठिकाणी ओट्या भरतात येता जाताना. घाटी पूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते आणि ही पूर्वतयारी म्हणजे आपल्या क्रिकेटसाठी सहकार्य आणि आर्थिक सहाय्य हे ज्या मान्यवर मंडळीने दानशूर व्यक्तीने दिलेले आहे त्यांचा प्रथम आपल्याला फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी सत्कार करणे अपेक्षित आहे. यासाठी मी प्रथम सुयोग सुभाष सोनकर यांना निमंत्रित करतो की यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले. किरण दीपक सोनकर आणि सुयोग सुभाष सोनकर यांना मी प्रथम या ठिकाणी निमंत्रित करतो किंवा त्यांचे कोणतरी इथे प्रतिनिधी असतील तर सोनकर सुयोग सुभाष सोनकर आणि किरण दीपक सोनकर यांचे कोण प्रतिनिधी असतील तर त्यांनी यायचं आहे. क्रिकेट आयोजन समितीतर्फे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच रंजनाताई राजू दळवी यांनी सुद्धा आम्हाला द्वितीय पारितोषिकासाठी सहकार्य केलंय. त्यांनाही या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह देऊ इच्छितोय. मी जोरदार टाळी आपण रंजनाताई राजू दळवी यांनी आपल्या या सामन्यासाठी द्वितीय पारितोषिक आपली माहेरवाशी आपल्या गावची माहेरवाशी रंजना क्रिकेट
आयोजन समितीतर्फे विलास भीमराव उटेकर यांनी सुद्धा आपल्याला तृतीय पारितोषिकासाठी सहकार्य केलं. त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. मी गजानन मोरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे सन्मान चिन्ह देण्यात यावे. आपल्या या क्रीडा सामन्यांना गेले 26 वर्ष 26 वर्ष झालं. या 26 वर्ष सतत अन्नदानाचं कार्य करतायत आणि येणारे जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना दुपारच्या भोजनाची सोय करतायत. मी विनंती करतो की सरपंच यांना मी विनंती करतो, ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात यावं. मंगलाताई घाडगे यांच्या हस्ते मी विनंती करतो की मारुती मोरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते काही सन्मान चिन्ह देण्यात यावी. राजेश मोरे दरवर्षी आपल्या या सामन्यांसाठी चेंडू पुरवण्याचं काम करतात. राजेश मोरे करतो की आपण देखील या ठिकाणी आम्हाला जे सहकार्य करतात या सहकार्याप्रती आम्ही आपला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करू इच्छितो. मी सुभाष गाडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करण्यात यावा. त्याचप्रमाणे कियाश प्रकाश घाडगे एरडल, त्याचबरोबर निलेश रमेश तोंडकर पारसोड यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेले आहे. त्यांनी सन्मान चिन्हाचा स्वीकार करावा. आबाजी घाडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करण्यात यावा. तसेच तन्मय योगेश स्वीकारायचा आहे. कियांश प्रकाश घाडगे एरंडल यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात कोणत्या देवाची काठी आहे? उडपण नाही. मगाशी हातलोट होती. शिरवलीची काठी आहे. एकटे काठी उचलतात बघा. श्री गोविंदरावजी मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. आणि द्वितीय संघाचा मानकरी ठरलेला आहे शिरगाव इलेव्हन आदिशक्ती.
षटकार लगावणारा आणि तो सर्वांना माहित असणारा आपल्याच गावचा या आदिशक्ती ट्रॉफीचा विजेता आणि उत्कृष्ट फलंदाज षटकार किंग किशोर मोरे. जोरदार तालिया. जनार्दन गाडगेच्या विनंतीने आपल्या हस्ते पूर्ण सामन्यात किशोर मोरेंनी 4 सामन्यांमध्ये 25 षटकार लगावलेले आहेत. जोरदार तालिया वाजवूया त्याच्यासाठी. यष्टीरक्षक आणि हे पारतोषी जात आहे विकास घाडगे. फिरमणी संघाचा विकास घाडगे. भारत संघातील मयूर याला जात आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्स वॉर्ड सतीश मोरे यांच्याकडून इकडे दीपोत्सव. लाट वरती चढवली जाईल. हे बघा बगाड अशी अक्षर कोरलेली आहेत. बगाड इकडे राजाराम घाडगेंचा या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. राजाराम घाडगेंसाठी टाळ्या वाजवा जोरदार. धन्यवाद राजाराम घाडगे. करणारे असे पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही ग्रामस्थांनी यांच्यातर्फे त्यांचं या ठिकाणी शिफारस देऊन मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद सर. या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा यथोचित सत्कार करतोय. हरोशी वाडा कुंद्रोशी कोंडोशी दुजोशी दुधगाव कळंगाव मेटतळे. तनू पाठी उभा राहा. तनू पाठी उभा राहा. पाठी उभा राहा ना. का काय बिरवाडी फुलं बघ या ठिकाणी
तनू पुढे नको जाऊ जास्त. तनू ए तनू पारंपरिक बघायचा कार्यक्रम थोड्या या ठिकाणी संपूर्ण तमाशा मंडळीला विनंती आहे. तमाशा मंडळीला 10 एकदम मागे आपण सर्वांना जो महाप्रसाद मिळाला त्यासाठी बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केले. या सर्वांचं देखील मनपूर्वक आभार. तो कुसुम जनार्दन गांधी यांच्याकडून 10,000 तसेच प्रवीण राजाराम सुर्वे नागपूरनगर ट्रेन यांच्याकडून 5,000 अशी महाप्रसादासाठी आम्हाला देणगी आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व भाविकांना विनंती आहे आपल्या जागेवर शांतपणे उभे राहून बघायलाचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. बघायल्यानंतर अजिबात गडबड न करता आपण त्या प्रसंगामध्ये आणि श्री भैरवी मातेचा चाल बोलू असं लावणार रे बाबा सब कुछ लगाएंगे. दुसरे बाप्पा वरती जाणार. नाही मग लोकांना दिसणार
तनू खाली पडशील. बांधून घ्यावी लागते. एकदा पुन्हा आपण सर्वांनी मिळून प्रसाद टाकण्यापूर्वी देवाचा एकदा गजर करूया. विसरला. मंडळी इथे तमाशा उभा राहील म्हणजे आपल्याला स्टेजवर आणि रात्रभर तमाशा चालू होईल आणि सकाळी मच्छबेना सुरुवात होईल. तर आता तमाशा मी तुम्हाला आता काही आता दिसेल, बघू जेवढा दिसला तर ठीक आहे दाखवतो, नाही तर आपण सकाळी तमाशा दाखवणारच आहोत तुम्हाला. तर मंडळी कसा वाटला आपला बगाडाचा कार्यक्रम, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आता कधी बघायला भेटतो काय माहिती, कारण मी अपलोड करत ठेवले आधीचे पण व्हिडिओ, पण नेटवर्कच्या इश्यूमुळे काही अपलोड झाले नाही. तर आता झालं आपलं बगाड उभं राहिलं म्हणजे जत्रा सुरू झाली आणि काय काय लोक येतात आता आशीर्वाद घेतात आणि आता निघून जातात. म्हणजे ज्यांना जायचं आहे अर्जंट ते निघून जातात. काही जण उद्या मग छबेना फिरल्यानंतर घरोघर पालखी फिरते, त्या पालखीमध्ये नवस वगैरे असे फेडले जातात, नवस केले जातात आणि मग ते नवस पूर्ण केले जातात. त्याच्यानंतर मग पालखी फिरून पूर्ण आतमध्ये जाते. उद्यापासून मी 16 दाखवेन पूर्ण. आणि मग पालखी आत गेल्यानंतर मग आपली लाट तशीच उतरवली जाते. उद्या संध्याकाळी उतरवली जाईल आपली लाट. सासन काठ्या गेल्यानंतर म्हणजे देवाच्या काठ्या ज्या आजूबाजूच्या गावच्या ज्या पंचक्रोशीतल्या देवांच्या काठ्या आल्या त्या निघून गेल्यानंतर मग लाट उतरवली जाईल, प्रसाद वाटला जाईल आणि मग यात्रेची सांगता होईल. तर चला मंडळी, हा कार्यक्रम उद्या बघणार आहोत आपण. तर तुर्तास तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय, टाटा, गुड नाईट, शुभरात्री. तोपर्यंत जत्रा एन्जॉय करा. इकडे सगळे तमाशा बघायला माणसं जमलेली आहेत. आता लाट आपली झाली बांधलेली. तमाशाची तयारी चालली आहे. मोठा तमाशा आहे. अरे गट्टू तनू तमाशा बघतात. वेगळी अंगात समीक्षा. तमाशा जसं का सेटअप उभा करतात. तमाशाची उत्कंठा एकदम शिगेला पोहोचली आहे. केवढी मोठी लोक. शाहिरी परंपरेला नम्र अभिवादन करून शाहीर पट्टे बापूराव कुलकर्णी रेटेकर यांच्या मंगल स्मृतीला अभिवादन करून आणि जमलेल्या रसिकांना मानाचा मुद्रा करून शाहीर पट्टे बापूराव कुलकर्णी रेटेकर यांच्या मंगल स्मृतीला अभिवादन करून आणि जमलेल्या रसिकांना मानाचा मुद्रा करून सादर करीत आहे
लागते. आता मला काय शिल्लक आहे का? गिराकाच्या आवडीचा माल घेते. मसन मशीचं रिडको बाजार तुडवायला ग. रे 8 दिवसाचं दही दूध शिळा पाखा घेऊन जाणार. गिराकांना देणार, पैसे घेणार आणि निघून येणार. एखादा असा पैलवान जर उठला मला ताजं दूध पाहिजे, मग काय मला आपलं थान पिळून द्यायचं का त्याला? रेडकू सोडायचा, धार काढायची, दूध त्याचं, पैसे घ्यायचं, निघून यायचं. हा हे काय रात्री तनवडे आणले या. मग म्हातार काढतं बाय पण लगेच काढतं. चोरा चिरताचा भ्यायला घालत जाऊ नको.